काय झालं मग गेली तिंडू शांताबाईच्या इथं? काय झालं मग तिच्या पोरीचं? कायचं काय विनो माय, किती तमाशे झाले तिथं, लय तमाशे झाले. आता माय बाई व लय तमाशे झाले गावा. मग नाही तर काय, ते कल्याण सासू का कोणती सुतावर बाई आहे का ते? चांगले ओळख तुम्ही तिले. हो का? पंचफुलाची येईन ते कोण तू येईन बाई? हो मी येईन बाई, मोहिनीची माय. असं असं मोहिनीची भावजी आहे ना, कल्याणीची ननद. हो का माय, मोठी हरकत बाई आहे. पंचफुलास तर पुरी परेशान आहे तिले. तिले बिन तिच्या पोरीले बी मायले की सारखेच आहेत म्हणते. हो का? धूम भांडणं चालू होते बाई, नाही धूम भांडणं चालू होते. मी गेल तिथं दूरपर्यंत आवाज येत होता. हो का? मग नाही तर काय, ह्या शांताबाईला कोणतं सूत आहे बोलायचं? इने सांग कसं बोला लागते काय तर. अवय शांताबाईला सूत नाही बोलायचं तर तिला कोणतं सूत आहे नाही बोलायचं? ते कोणते सुतावर बोलते, ते तर पुरी गेली केस आहे. हो का? मारे धूम भांडणं करत होते आहे ना, विचारूच नको. नाही काय झालं मग, कल्याणी गेली नाही का? शांताबाई का तुला अशी तशी दिसते का? मोठी चपटर बाई येते. तिने सोबत भांडण बी केलं आणि आपली पोरगी बी पाठवली म्हटलं. हो का? एवढं भांडण झाल्यावर हो काय करेन, घरी पोरील ठेवून गेली का मग कल्याण तिच्या नवऱ्याच्या घरी? हां गेली. एवढं भांडण झाल्यावर, शांताबाईने आपल्या इनीसोबत एवढं भांडण केल्यावर कल्याणीला बरं नेलं त्या लोकांना. कायचं काय हो माय, मी होती म्हणून ते कल्याणीला घेऊन गेली. पुरं मीनं सांभाळलं म्हटलं, पुरं भांडण मीनं सांभाळलं त्याचं. हो का? तुला भांडण आटपलं का ते? मग नाही तर काय, पुरं भांडण मी नाही इजवलं माय बाई. त्या इनीले बी समजून सांगितलं, शांताबाईला बी समजून सांगितलं. ते बाई म्हणे का बाई आहे म्हणे तुम्ही, म्हणे का समजून सांगता म्हणे, किती चांगले आहे म्हणे तुम्ही. हो का? मग नाही तर काय, आपला रुबाबच तसा आहे ना, रुबाबच तसा आहे आपला. काय फेकू राहिली, असं काही झालं नसेल बरं. तिथं सारे लोक म्हणत होते का बाई आहे म्हणे, बा काय समजून सांगते म्हणे, काय समजदार बाई आहे म्हणे. सारे लोक नाव घेऊन राहिले म्हटलं मायवालं. हो का? खरं का? मग नाही तर काय, बोलणं तसं आहे ना आपलं, बोलणं तसं आहे. हो बाई, रुबाबच तसा आहे बाई तू या. काय समजदार आहेस तू. कसं आहे, स्वतःची तारीफ स्वतः करायला नाही वाटत बाई मला. माय तो शिदा आहे बापा. नाही वा, आहे ना तू तारीफच्याच काबिल आहेस. बाहेर एवढी इज्जत करतात म्हटलं माई लोक, पण हे घरात नाही. माय सुना उशीक इज्जत नाही करत म्हटलं. सुनायचं काही सांगूच नको बाई, तेच आहे रोनं, ज्या घरी जाऊ त्या घरी सुनायचं रोन आहे. हो ना बाई सुभद्रा, बरोबर बोल राहिली तू. माय सून पाहून घे ना, कोणती धडाची आहे. वागत तर नाही आम्हाला अलग करून आमच्या हातानं आम्हाला खा लागते. हो बाई, तू सुनता लय सरकात निघाली पाय, लय सरकात आहे. विचारच नको तू कशी आहे ते. पण मा पोरगा नाही आहे ना मायकून. मा पोरगा जर मायकून असता तर काय मजा आली होती जीवाली. पण मा पोरगाच नाही आहे मायकून. जेव्हा आपला सिक्का खोटा आहे तर दुसऱ्याला म्हणून काय फायदा बाई ना, काय फायदा. जेव्हा आपलाच आपला नाही झाला ते तर दुसऱ्याची आहे नाही का. खडी बोलू राहिली मी? नाही एकदम खरी बोलू राहिली बाई तू, 100% खरी बोलू राहिली. आत्या आत्या, बोल काय काम आहे? आत्या मी काय म्हणतो, ती ते मावस बहिणीने माझ्यासाठी साड्या पाठवल्या ना. तर त्याच्यावरले ब्लाऊज मी शिवायला टाकले होते. तर ते ब्लाऊज सोडून आणायचे आहे, तर त्या टेलरिंगला पैसे द्यायचे आहे, तर द्या ना पैसे. किती रुपये पाहिजे? 200 रुपये? नाही आता 200 रुपये नाही, 1200 रुपये पाहिजे. आता माय दैव, 1200 रुपये काय पाहिजे होतं तुला? एका ब्लाऊजची शिलाई 1200 रुपये आहे का? अरे आता एक ब्लाऊज नाही आहे, 5 ब्लाऊज टाकलेले आहे. एका ब्लाऊजची 200 रुपये शिलाई आहे, पण त्याच्यातले 3 ब्लाऊज जे आहे ना ते चांगल्या साड्या त्याच्यावाल्या तर डिझाईनवाल्या आहे. तर तिनं डिझाईनचे शिल्लक पैसे घेतले मापासून, तर असे टोटल 1200 रुपये झाले. आता द्या ना पैसे, मी आणतो ब्लाऊज सोडून. नाही तसंही आता रोहिणी त्याचं लग्न आहे, तर लग्नात निघायला लागेल ना चांगल्या साड्या. पाहुणे रावणे चालू होती ना आपल्या इथं. तर माय एवढी शिलाई आहे का लगे? कोणाजवळ टाकले तुम्ही ब्लाऊज शिवायले? ते चंपाबाईचं सून नाही का, त्या गीताजवळ टाकले. त्या गीताजवळ टाकले का? ते जास्तच घेते तशी शिलाई. नाही आता ते कमीच घेते. बाहेर तुम्ही जा टेलरजवळ ब्लाऊज शिवायला टाकायला, पा किती शिलाई घेते. तर तिची शिलाई कमीच आहे. आणि ब्लाऊज बी तर तसं शिवते ना. ब्लाऊज बी तसंच शिवते म्हटलं, एकदम फिटोफिट मस्त ब्लाऊज शिवते. उलसत बी बिघडेल नसतं तिचं ब्लाऊज. एकदम चांगली फिनिशिंग आहे तिच्या ब्लाऊजची. नाही ब्लाऊज ते ब्लाऊज. मी वच्छला जिथं शिवतो तिथं काऊन नाही टाकले शिवायला? मला सांगते 100 रुपये शिलाई आहे, 100 रुपयात ब्लाऊज शिवून देते ते. का ते गुणवंताबाई किती चांगले ब्लाऊज शिवते. हो माय बाई, त्या गुणवंताबाई जो कोणी टाकले 100 रुपये घेते फक्त ब्लाऊजची शिलाई. हे पण माझ्या ब्लाऊज पाक कुठंतरी काही वाटते ब्लाऊजमध्ये, पाकिट चांगलं ब्लाऊज आहे. कायचं धड ब्लाऊज आहे नाही बाई, मागून पुरं वरती चाललं. ते गुणवंता बुडी खायला चांगलं ब्लाऊज शिवते का? नाही लूट लावली हो बाई, शिलाईवाल्याईनं लूट लावली म्हटलं. एवढं काय शिलाई घेतात नाही बाई. बाई उषा का आता जर ब्लाऊज टाकायचं राहिलं ना, त्या बाईजवळच टाकतो. गुणवंताबाईजवळ मस्त ब्लाऊज शिवते, 100 रुपये शिलाई घेते. हो आता पुढच्या बारीने ध्यान ठेवीन. आता द्या ना. हो बाई ते मी तुला 1200 नाही देत बाप्पा. तू ना ब्लाऊज जेव्हा शिवायला टाकले तेव्हा मला विचारलं का? तू ना मला विचारून टाकलं का? मला जर तुला शिलाई सांगितली असते की एवढी होणार आहे, तर मी नाही म्हटलं तुले गुणवंताबाई जवळ नेलं असतं ब्लाऊज शिवायला. आता ते मला काही सांगू नको तू. आता तुला 1200 पाहिजे ना, 1200 तुम्ही तुला देत नाही. तुझ्या नवऱ्याला मागतो. तुझ्या नवरा आला वावरातून की त्याला पैसे मागतो. शिलाईसाठी एवढे पैसे नाही आहे बाप्पा माझं. हे तर लूट लावले तुम्ही ना. तुम्हाला काय वाटते पैसे झाडाला उगतात? बस झाड हलवले की पडले पैसे. कमावं लागते म्हटलं पैसे. तुम्हाला काय, तुम्हाला ही वरान दिसते. तुम्हाला कोणते पैसे कमावायला जावं लागते? आता देसान नाही का मग पैसे मला तुम्ही? त्या नवरा आला की त्या नवऱ्याला माग. नाही माझ्याजवळ एवढे पैसे नाही बाप्पा, एवढे नाही पैसे. आता आम्हाला थोडे पैसे पाहिजे. नाही एक पार्सल येणार आहे, मला थोडंसं सामान आणायचं आहे.
यायचीच कमी होती आता, त्या दोघीचीच कमी होती. काही कदर नाही रे बापा, आले पैशाची काही कदर नाही. आता माहिती काही काय झालं, काही बोलून फायदा नाही इथं. आता काही पैसे नाही देणार आहे मी ना, मागितले तर मला बी नाही भेटले, तुमच्या दोघीही नाही भेटत. आता नाही बाई, काऊन काऊन म्हणजे नाही म्हणते आता. असं थोडं ना चालणार आहे, आपले नवरे तर पुरा पगार आत्याच्या हाती आणून देतात ना. पोराईचा पगार झाल्याबरोबर कशी घेते आत्या, तर आपण बी त्याच्या बायका ना, मग आपली गरज पूर्ण करायचं काम आत्याचंच आहे. आपण का आत्याचे पैसे मागू राहिलो का आत्याले, आपण तर आपल्या नवऱ्याच्या पगारातून पैसे मागू राहिलो ना. आत्या म्हणत आहे पैसे काही झाडायला नाही उगत, तुम्हाला कमावणे लागत म्हणून तुम्हाला समजत नाही म्हणते. चला काही फायदा नाही, आत्याला पैसे मागून काही आता देणार नाही आहे. असं थोडं ना चालणार आहे. मग का भांडणं करतो का, तसंही जाऊ दे राहू दे, काही मागू नको. सुभद्राबाई बसलेली आहे, फालतूच्या फालतू तमाशे दिसन. मग एक काम करू, संध्याकाळी आपल्या नवरी आले ड्युटीवरून की त्याला पैसे मागू, तसंच करावं लागेल, त्यालाच पैसे मागायला लागेल. आता तर काही देणार नाही, पण असं थोडं ना चालते. आई आई, अरे रोहिणी बोल ना बाई. आई मला आहे ना, काय पाहिजे बाई तुले, काय पाहिजे. आई ते आम्ही मैत्रिणीच आहे ना, बाहेर फिरायला जायचा प्लॅन बनला. हां तर मी काय म्हणत होती, मला आहे ना थोडे पैसे पाहिजे होते. असं किती पाहिजे तर कसं आम्ही 6-7 मैत्रिणी आहो आणि त्याला फिरायला मीच घेऊन चालली, तर कसं त्यात खर्च करतीनच म्हणा, पण मला थोडा खर्च करायला लागेल ना, मला थोडा शिल्लक करायला लागेल, कारण की मी त्याला फिरायला घेऊन चालली ना, तर मला काही नाही 2,000 पाहिजे होते. 2,000 होऊन जाईल 2,000. हां पाहिन होते का तर, मग कमी पडले तर मग तू देत आहे का. हो माय, आता माझी पोरगी लग्न करून चालली जाईन माझ्या नवऱ्याच्या घरी. मग मला कायले पैसे मागते माझी पोरगी. देतो बाई देतो, तुले 3,000 देतो मी. अगय पगय पैसे पाहिजे माणसाजवळ. आणि जर उरले त्याच्यातले तर मला आणून देऊन देशील. 3,000 देतो तुले, 3,000 देऊन घे, ठीक आहे. नाही होऊन जाईल ना 2,000. काही त्या बी खर्च करतील ना, आणि ताईनं खर्च नाही केला तर बाई. ताईनं म्हटलं रोहिणीच घेऊन चालली आपल्याला घुमे फिरायला बाहेर, तर पुरा खर्च रोहिणीच करीन, तर मग काय करशील, काय मार कोणाला मागशील पैसे. बरोबर बोलत आहे तू आई. पाय काकुरी बी तसंच वाटते. 3,000 देतो मी तुले, घेऊन जातो. उरले तर वापस घेऊन येशील, काय विचार काही गरज नव्हती एवढ्या पैशाची, पण आता तू देत आहे तर ठीक आहे. पावत आहे आता कशी सुनीत पोरीमध्ये पण कसा भेदभाव करते. पोरगी नाही म्हणून राहिली तरी आता पोरीला 1,000 रुपये शिल्लक देऊ राहिली, आणि इकडे आपण 1,000 रुपये मागू राहिलो तर आपल्याला नाही म्हणून राहिली. लग्न होईपर्यंत पोरगी मायबापाची जिम्मेदारी असते बापा, लग्न झाल्यानंतर नवऱ्याची. नवरा कसा निघते कसा नाही, तर आपल्या पोरीचे सर्व शौक पाणी पुरे करणं आपलंच काम आहे. लग्नाच्या पहिले पोरगी मायबापाची जिम्मेदारी असते, त्याचे शौक पाणी पुरे करणं मायबापाचं काम असते. लग्नानंतर नवऱ्याचं काम असते. पण आमच्या बाबतीत तर नाही आहे बापा तसं. आमचे तर शौक पाणी पुरे करणं नवऱ्याचं कामच नाही वाटते, असं वाटते मला. कारण की नवऱ्याचं पैसेच नसते. नवरा पुरा पगार झाला की आपल्या माईच्या हाती आणून देऊन देते पैसे. आम्हाला तर 100 रुपयासाठी आमच्या सासूसमोर हात घालवा लागतात, आणि तेही सासू देत नाही. पण आताचं नाही शोभले असं पोरीमधून सुनीमध्ये भेदभाव करणं. पोरीला कसं पटकन म्हटलं तर पैसे काढून देऊ राहिली, असं नाही म्हणत आपण की पोरीला कायले देऊ राहिली. पोरीला बी देणं कामच आहे मायबापाचं, पण आपल्यालाही देणं काम आहे त्याचं. जाऊ दे नाही बाई, मी का माझ्या सासूच्या भरोश्यावर राहू का. माझी सासू नाही देऊ राहिली पैसे तर नाही देऊ राहिली. आता माईला फोन करतो, आता माई मा अकाउंटला पैसे टाकून देते. बाई तुला कधी पाहिजे पैसे, आताच पाहिजे का. नाही उद्या सकाळी पाहिजे, उद्या सकाळी चाललो आम्ही. बरं बाई तुला मग देतो मी पैसे, संध्याकाळी देतो, ठीक आहे. होय. अरे वहिनी तुम्ही काहून इथं उभे आहे, काय झालं, तुम्ही काहून अशा नाराज आहे. ताई काही नाही झालं. विशाखा ताई, मोहिनी ताई, चला आपण. हो चला. आई व वहिनी काय झालं, वहिनी काहून अशा बोलू राहिल्या माझ्यासोबत, काही बोलली का तू वहिनीले. नाही हो माय बाई, मी काय बोलू, आणि त्याईले बी तसेच फुगे येत राहतात. त्या कोणत्या सुतावर आहेत, कधी सुतावर बोलतात त्या, त्याचं बोलणंच तसं आहे. नाही आई त्या तर चांगल्या बोलतात हमेशा, काही बोलली का तू. नाही हो माय बाई, मी काय काही बोलू का. सुभद्राबाई काही बोलली का मी त्याईले, काही बोलली का. नाही काही बोलले तर नाही तुम्ही तशा. बाई रोहिणी त्याच्यावर लक्ष नको देऊ, तू एक काम करतो. त्याचे तोंडच तसे आहेत, बातच फुगून जातात त्या, मग बातच नॉर्मल बी होतात. चला आई मग मी आता उद्याची तयारी करतो. हो बाई, मी माझ्या मैत्रिणीला फोन करून सांगतो मग उद्या फिरायला जायचा प्लॅन नक्की आहे म्हणून. हो सांगून दे. मग झालं बाई, आता माझी पोरगी लग्न करून चालली जाईन आपल्या नवऱ्याच्या घरी, मग माझ्या घर सुनं होऊन जाईल माय बाई. हो माय बाई, ते तर दुनियाची रीतच आहे माय बाई, एक ना एक दिवस पोरी लग्न करून जास्त लागते आपल्या नवऱ्याच्या घरी, तेच तिथं असली घर असते. हो माय बाई, माय तर असं आहे, मी ना आजपर्यंत मा पोरीले एवढंसं नाही दुखवलं, म्हटलं उलसत नाही दुखवलं कधीच नाही. मा पोरीने मला कधीही काही मागितलं ना, मी मा पोरीला कधीही काही दिलेलं आहे म्हटलं. तोंडातून काढायच्या पहिले मी मा पोरीसमोर हजर केलेलं आहे, काही लागलं त्याला तर. हो माय बाई, आपण माय बापा आपलं कामच आहे ते, मग नाही तर काय माय. एवढं आपण कमवतो कोणासाठी, कोणासाठी कमवतो, आपल्या लेकरासाठी. हो माय बाई, आपण एवढ्या लाडानुसानं आपल्या पोरीला मोठं करतो, त्याची हर इच्छा पूर्ण करतो. आणि लग्नानंतर जर तिच्या सासरच्या लोकांना तिची इच्छा पुरी नाही केली, तिला काही दिलं नाही, काही नाही, तिचे जर हाल झाले तर किती खराब वाटते ना, किती खराब वाटते आपल्या मनाले. मग नाही तर काय माय,
महापोरींदे मी का कायची कमी करतो का? लग्न झाल्यावर बी सुस्ती नाही आपल्याजवळ, कमी नाही करत मी. आता बी जर मला सोनूचा फोन आला आणि सोनूनं मला म्हटलं की आई मला हे पाहिजे का ते पाहिजे, बुवा पैसे नाही देत आहे का असं का तसं, आत्ता महापोरीच्या अकाउंटला पैसे टाकतं म्हटलं सध्या. घे बाई तुला जे पाहिजे ते घे. महापोरींला असंच नाही सोडलं मी ना. लग्न झाल्यावर का पोरीचा लाड करणं सोडला का मी ना? अजून बी पोरीचा तेवढाच लाड करतो मी जेवढा लग्नाच्या पहिले करत होती. मग नाही तर काय नाही, लेकीत नाही आपल्या जीवा टाकतेच. मग नाही तर काय नाही, एवढं सारं आपण कमावतोच कोणासाठी? आपल्या लेकरासाठी. तेच आहे सर. हो हो बाई बरोबर बोलला तुम्ही. एवढे का पैसे मागितले होते ना आत्याले? 1200 रुपयेच तर मागितले होते, पण दिले नाही आत्याने मला, दिले नाही. आणि दोन्ही ताईनं कसं म्हटलं की मग मैत्रिणीसोबत आमचा घुम्या फिरायचा प्लॅन झाला म्हणे, तर 2000 पाहिजे. तर माझी सासू कशी म्हणते, बाई 2000 होणार का? 2000चे 3000 घे म्हणे. अगं पगाई पैसे पाहिजे म्हणे जो. आणि मी 1200 रुपये म्हटलं तर मला 1200 रुपये नाही दिले. मी का 1200 रुपये होऊन गेली होती का लगे? विशाखा, किती वेळचं तुला आवाज दुरालो मी? एक आवाज नाही दुराली तू? तुला मग आवाज नाही उराला का? बरे आले तुम्ही, तुमचीच वाट पाहू राहिली होती मी. काहून, काय झालं? भांडण झालं का? भांडण नाही झालं कोणासंग, भांडण होऊन नाही भांडण नसतात कोणासोबत. तो काय झालं? मला 1200 रुपये पाहिजे होते. मी ना ते ब्लाऊज शिवायला टाकलेले आहे, तर तेच आणायचे आहे मला. तर मला 1200 रुपये पाहिजे होते. आता रोहिणीताईचं लग्न होणार आहे, तर लग्नाचं घर होणार आहे आपलं, तर मला चांगल्या चांगल्या साड्या घालायला लागेल ना. माझ्याजवळ साड्यावरचे ब्लाऊजच नाही आहे बापा. मला 1200 रुपये द्या तुम्ही, मला माझे ब्लाऊज आणायचे आहे. अरे थांब थांब थांब, माझं कोणते पैसे आहे? म्हणजे मी तर पुरे पैसे आईजवळ देऊन देतो. तुझे काम आहे आईले मागणं. आईले मागणं पैसे, आई देते तुले. काय तुमच्याही पैसे देते? हो, आईले मागणं. आई देऊन तुले पैसे. राहू द्या राहू द्या. काहून, आईला मागितले होते का तुला? मागितले होते, काही दिले नाही तुमच्या आईनं पैसे. तुझ्या नवऱ्याला मागशील म्हणे. मी कुठून देणार आहे? मी तर पुरे पैसे आईजवळ देऊन देतो. माझं कोणते पैसे? मला तर खर्चाला लागले तर मी आईले पैसे मागतो. मस्त आहे तुमचं, मस्त आहे. तुमच्या आई तुम्हाला पैसे देईन, पण मला नाही देत. आता बी सुनाईमध्ये आणि आपल्या पोराईमध्ये पोरीमध्ये भेदभाव करते. काय बोलू राहिली तू? आईले काय काही भेदभाव करते? काही बोलतं का जे तोंडात नाही आलं ते? दिले नाही मग तुमच्या आईनं पैसे मला. आणि रोहिणी ताईले कसं एक बारच मागितले तर पैसे दिले, मला नाही दिले. अरे देणारच नाही. तुझ्या ऐकण्यात नाही काहीतरी गलतफहमी झाली असून. चल बरं माझ्यासोबत चल, मी म्हणतो आईले. राहू द्या हो बापा, राहू द्या. काही म्हणू नका तुमच्या आईले, काही म्हणून फायदा नाही आहे. तुम्ही जाऊन म्हणसान तुमच्या आईले, आणि तुमच्या आई म्हणा की माझ्या सुनीने माझ्या पोराचे कानं भरून दिले. राहू द्या, त्याच्यात मी मदत बोलन. जाऊ दे, विषयावर नंतर बोलू आपण. ब्लाऊज आणणं आताच अर्जंट आहे का? आताच अर्जंट आहे का? नाही ना, मी बोली नाही सोबत. मग आणशील तू ब्लाऊज. मी काय म्हणतो होतो, जा लोक चहा मांडण्यासाठी. कधी आलं तर पैसे द्या, पैसे द्या. हे नाही, आपला नवरा आला आता वावरातून तर चहा बनवू दे का पाणी देऊ दे का काही फक्त पैसे द्या, पैसे द्या. मी पागल झालो. तुम्ही पागल नाही झाले, तुमच्यापेक्षा जास्त पागल मी झाली पागल. डोकं नको उठू, जाय माझ्यासाठी चहा मांड. लवकर मांड चहा. मी हातपाय तोंड होतो. कधी पैसे मागत राहते, पैसे मागत राहते. पैसे काही तर झाडाला उगतात का? खरं या बायाले तर पैशाची कदरच नाही आहे पैशाची. आम्हाला कदर नाही पैशाची आहे ना. आम्ही का फालतू पैसा उडवतो, जे लागते तेच मागतो ना. आपल्या पोरीले पैसे द्यायला बरोबर माझ्या सासूजवळ पैसे येतात. फक्त सुनाईनं पैसे मागितले ना, तेवढाच माझ्या सासूजवळ पैशाची खाड पडते. आपल्या पोरीने पैसे मागितले तर कसे कसकन काढून पैसे दिले, आणि आम्ही मागितले तर म्हणते झाडाला पैसे उगते का? तुम्हाला हिरवं रान दिसते म्हणते पुरं, पैसे कमाने लागत म्हणून तुम्हाला कदर नाही आमच्या पैशाची. असा भेदभाव करते नाही सासू. नवऱ्याला तर काहीच दिसत नाही ना, काहीच दिसत नाही. आनंदी, ये आनंदी. बापा रे, काय झालं आज? मॅडम लय रागत दिसत आहे. आनंदी. काय म्हणजे दिवस आहे. हा पाचशे बेकारचे जोक नका मारू, मी काय हसणार नाही. काय झालं? काही माझ्यावर काही गलती झाली का? मला माहित नाही कोणाची गलती आणि कोणाची नाही. तर काय झालं? मूड पण खराब आहे. आपला नवरा ड्युटीहून आला तर बाईनं चांगलं फ्रेश राहिले पाहिजे, चांगल्या मूडमध्ये राहिले पाहिजे. तू काय असं खडूससारखं टोन करून बसलेली आहे? काय झालं? काही म्हणून काही फायदा नाही आहे तुम्हाला, काही सांगून बी फायदा नाही आहे. झालं काय? मला पैसे पाहिजे होते, तर मी नात्याला पैसे मागितले, तर आत्यानं दिले नाही. म्हटलं मला पैसे नाही म्हणे, पैसे नाही म्हणे. पैसे का झाडावर उगतात का म्हणे? तुम्हाला काही कदर नाही आहे म्हणे पैशाची म्हणे. पैसा कमवायला लय मेहनत लागते म्हणे. तुम्ही काय पैशाची कदर समजता म्हणे? तुम्हाला कोणता पैसा कमवा लागते? एवढ्या बोलल्या त्या. पैसे तर काही दिले नाही, बोलून घेतलं साऱ्या जमान्याचं. तू काय आईच्या बोलण्यावर चालली का? आई अशीच बोलते. मी बोलतो आईसोबत, मी द्यायला लावतो तुला पैसे. किती पाहिजे? तुम्ही काय म्हणसान? आम्ही ना म्हटल्यावरच आम्हाला द्यायला पाहिजे ना. तुम्ही कसं तुमचा पुरा पगार झाला की तुमच्या आईच्या हाती देता? आम्हा हाती देता का तुम्ही? काही मला खर्चाले पैसे पुरा पगार आपल्या आईच्या हाती नेऊन देता? असं नाही की घे बापा तुला खर्चाले पैसे, तुला काय लागेल तर घेऊन घेशील. पुरा पगार आपल्या आईच्या हाती नेऊन देता, आणि मग म्हणता पैसे लागले तर आईला मागून घेशील, आणि तुमच्या आईच्या गुड्यातून काही पैसे निघत नाही. अरे बस, मी आताच आलो ना थकून ड्युटीवरून. आताच आल्याबरोबर तुझं चालू केलं का? चालू केलं तुझे बोलणं? असं नाही, आपला नवरा आताच ड्युटीहून आला, थकून आला. नवऱ्यासाठी चहा बनवण का 2 शब्द प्रेमाचे बोलन? कसा गेला तुमचा दिवस? काय गेला? काय झालं? काय नाही? त्या गोष्टीशी काही मतलब नाही आहे. फक्त तुमच्या आईने मला पैसे नाही दिले. पैसे जाय का सर्व त्यासाठी? नवऱ्या नाही आहे का काही? तुमच्या आईने हे नाही दिलं, तुमच्या आईने ते नाही दिलं, असंच झालं तसंच झालं. मी बी पागल झालो ऐकू.
ह्या घरात कोणी सुनाचं ऐकणारं आहे का नाही आहे? आहे का नाही आहे? सासू पाहिली अशी पोरीमध्ये सुनीमध्ये भेदभाव करते आणि नवरा तर समजूनच घेत नाही. करावं तर काय करावं? सुनाईचं ऐकणारं कोणी नाही आहे, कोणी नाही आहे सुनाईचं ऐकणारं. ताई, मी जेव्हा जगदीशजीला म्हटलं ना की तुमची आई अशी करते, तुमची आई तशी करते, तुमच्या आईनं असं म्हटलं तसं म्हटलं, उलटे ते मलाच बोलले ते. माहीत होतं मला, माहीत होतं हेच होणार आहे म्हणूनच तर मी ना काही विषय काढलाच नाही मी ना विषय. प्रेमजी समोर मी काहीच नाही बोलली, काहीच नाही म्हटलं मी ना. मला माहीत होतं बोलून बिन म्हणून बी काही अर्थ नाही आहे. म्हणून मी ना माईला फोन केला, माईनं मग अकाउंटले पैसे टाकून दिले. कुठं नांदी लागत बसता? मोहिनीताई, तुमचे आई बाबा अमीर आहे बाबा, तुम्ही अमीर घरचे आहे. आमचं काय बाबा, गरीब घरचा. माई बाबा जो कुठे एवढे पैसे आहे की ते मला पाठवतील? सकाळी कामाला जातील तर संध्याकाळी खातील, अशी हालत आहे द्यायची. तुमच्यापासून तर काही लपेल नाही आहे. आनंदी, तुला कमसे कम आई बाबा तरी आहे, तू म्हणू तरी शकतं द्यायले. मला कोण आहे? मला तर कोणीच नाही आहे. मी कोणाला मागू? रडू नका ताई, मग आईनं मला पैसे दिले ना, त्याच्यातले मी तुम्हाला देऊन देईन. किती पाहिजे तुम्हाला? 1200 रुपये पाहिजे ना? मी देऊन देतो तुम्हाला 1200 रुपये. तुम्ही असाल तुमचे ब्लाऊज सोडून घेऊन येसाल तुमचे ब्लाऊज. नाही ताई, इथं 1200 रुपयाची गोष्ट नाही आहे. आज तुम्ही आम्हाला देसान, कितीक देसान तुम्ही बी आम्हाला पैसे? कितीक देसान? आणि तुमची आई बी कितीक दिवस तुम्हाला पैसे पुरवीन? कितीक दिवस पुरवीन? हा तर विचार करा तुम्ही. आपण आपल्या नवऱ्याला पैसे मागायला पाहिजे की बा आम्हाला पैसे द्या, आमच्या खर्चाचे पैसे आम्हाला द्या. भले की तुम्ही तुमचा पुरा पगार तुमच्या आईजवळ द्या, आम्हाला काही घेणदेण नाही आहे. पण आमच्या खर्चासाठी तुम्ही आम्हाला त्याच्यातले थोडेसे पैसे देऊन द्या तुमच्या पगारातले. तुमच्या आईला आम्हाला पैसे मागायची गरज नाही पडली पाहिजे. हो, बरोबर बोलत आहे आनंदी, बरोबर बोलत आहे तू. आणि हे कसं होईल म्हटल्याबरोबर आपले नवरे ऐकतील का? ऐकतील का? तुला माहीत आहेत ना कशा आहेत तर ते ऐकतील नाही आपलं. नाही ऐकतील, भांडणं होतील आपले. हो द्या ना भांडणं, हो द्या किती भांडणं. भांडणाला कोण देते इथं? सोडलं मी ना आता भांडणाले वेणं सोडलं. बरोबर बोलत आहे आनंदी, तू बरोबर बोलत आहे. मी तुझ्या बोलण्याशी सहमत आहे. जेवढं भेलो ना आपण, जेवढं दबून राहिलं ना, तेवढे हे लोक आपल्याला दाबतात, तेवढं आपल्याला भेवतात. सासू तर सोड, पण आपल्या नवऱ्याने तर आपल्याला जाण्याला पाहिजे ना. जाणार नाही पाहिजे का? हो ताई, बोलत तर तुम्ही एकदम बरोबर आहे. तुम्हाला माहीत आहे काय, याच्यात गलती आत्याची नाही आहे, याच्यात मेन गलती आपल्या नवऱ्याची आहे. आपल्या नवऱ्याची गलती आहे. आपल्या नवऱ्याला माहीत आहे त्याची आई कशी आहे, काय आहे, सर्व माहीत आहे त्याला. तर त्याचं काम आहे की आपल्या आई आपल्या बायकोले पैसे नाही देणार बा, तिला बी खर्चाले पैसे लागतात. तर त्याचा पगार झाला तर त्याच्यातले थोडेसे पैसे आपल्याला खर्चासाठी महिन्याचे आपल्याला द्यायला पाहिजे, त्यानं द्यायला पाहिजे. मग नाही तर काय ताई? हपा ताई, माझ्याजवळ एक सॉलिड प्लॅन आहे. आता नाही बाई, कोणता प्लॅन आहे? कोणता प्लॅन आहे आनंदी? सांगतो ना, थांबा. समजलं का? हो समजले. का हा प्लॅन काम करण का तुया? करण ताई, करण प्लॅन काम करण. बरं बा, आता तुम्ही म्हणता तो. अरे विशाखा, तू इथंच बसली आहे का? किती वेळ चालू मी? काही चहा घे, काही मागशील नाही का? चहा का? चहा आत्याला मागा ना तुम्ही. आत्याला मागा, आत्या देते तुम्हाला चहा. आईला काय मागू? तू कासाठी असतं? मी का? मी कासाठी येऊ मला बी नाही माहीत. लवकर चहा मांड माझ्यासाठी. मांडीन, मग मनात जेव्हा येईन, माझी मर्जी जेव्हा होईन तेव्हा मांडीन. काय? अरे आनंदी, इथं आहेस का तू? मी तुला तिकडच ढूंढू राहिलो. काही काम होतं का? अरे आनंदी, तुला माहीत आहे ना, तुला सांगितलं होतं मी ना कालच की माई उद्या सकाळी मीटिंग आहे. सकाळीच आहे मीटिंग, खूप अर्जंट मीटिंग आहे. तर माईवाले कपडे प्रेस केले का तू ना? माई शॉर्ट गेट बरोबर जागेवर ठेवेल आहे का? माहीत नाही मला, आत्याला विचारा. आत्याला विचारा. हो, आजपासून तुम्हाला जे काही लागेल ते आत्यालाच विचारायचं, आपल्या आईलाच विचारायचं, आम्हाला नाही विचारायचं. अरे मोहिनी, ते माई अर्जंट फाईल दिसून नाही राहिली बा. कुठं आहे तर ठेवलेली माहिती आहे का तुला? अरे जगदीश दादा, तुम्ही इथं? अरे वहिनी बी तसाच बसलेल्या. अरे मोहिनी, तुला माहित आहे ना किती अर्जंट फाईल आहे ते? कुठं आहे ठेवलेली माहिती आहे का तुला? माहित नाही, मी कुठं ठेवली, मी विसरून गेलो. तुम्ही उचलून ठेवली कुठं? मला नाही माहीत कुठं ठेवलेली आहे तर, आणि मी उचलून नाही ठेवली. अरे यार मोहिनी, कशी बोलू राहिली तू? तुला माहित नाही का मला उद्या ऑफिसमध्ये घेऊन जायची आहे म्हणून? तर मी काय करू, ऑफिसमध्ये घेऊन जायची आहे? तुला काही कामाचं महत्व नाही आहे का? महत्व नाही आहे का तुला? हा पा, कामाचं महत्त्व तुमच्या कामाचं तुम्हाला पाहिजे, कारण की ते काम काही आमच्या कामाचं नाही आहे. तुम्ही किती कामं करसान, काही करसान, ते आमच्या काय कामाचं? आम्ही तर फालतूच्या फालतू तुमची सेवा करू राहिलो ना. तुम्ही ऑफिसमध्ये जाता, तुमची फाईल सांभाळून ठेवणं, तुमचे प्रेसचे कपड्याचं ध्यान ठेवणं, तुमचं जेवण खावण करणं, तुमचे डब्बे बनवणं, सर आमच्या इकडे आहे, सर आम्ही करतो. जर एक दिवस तुमच्या वस्तूचं आम्ही ध्यान नाही ठेवलं तर तुम्ही सांगता की आमची ड्युटी काय आहे म्हणून. तुमची ड्युटी तुम्ही बोलून जाता. कोणती ड्युटी आमची? कोणती बोललो आम्ही? असं कोणती ड्युटी तुमची, कोणती बोलले? नवऱ्याची ड्युटी विसरले तुम्ही. नवऱ्याची काय ड्युटी असते हे विसरले तुम्ही. तर आम्ही बी आमची ड्युटी विसरलो. आम्ही विसरलो आम्ही तुमची बायको म्हणून. आजपासून आम्ही तुमची बायको नाही आहोत. आम्ही तिघीजणी आता याच रूममध्ये राहू. मग आम्ही कुठं राहू? तुम्ही तुमचं पायात बसा. हो, ताई बरोबर बोलत आहे. जसं आम्ही तिघीजणी एका रूममध्ये राहतो, तुम्ही तिघं भाऊ एका रूममध्ये राहा. मी काय म्हणतो, तुम्ही जगदीश भाऊजीच्या रूममध्ये शिफ्ट होऊन जा. कोण? मी कोण जगदीशच्या रूममध्ये शिफ्ट होऊ? कारण की आता आम्ही तिघीजणी एकाच रूममध्ये राहू.
आमच्या रूममध्ये तुम्ही अलाउड नाही आहे. कसं दादा लवकर झोपतात, तुम्हाला झोपायला टाईम लागते, तुम्हाला ऑफिसचं काम करावं लागते, तर तुम्ही जगदीश भाऊजीच्या रूममध्ये शिफ्ट होऊन जा. पण असं काहून? कारण आता आमची ड्युटी आम्ही करणार नाही. तुमची ड्युटी तुम्ही करता का, तशी आम्ही आमची ड्युटी नाही करू आता. म्हणजे तुम्ही एवढं कामधंदा करता, आम्ही तुमची एवढी सेवा करतो, तुमचं एवढं ध्यान देतो, आमचं काय करता तुम्ही? आम्हाला काय देता? तुमचा पगार झाला तर पुरा पैसा आपल्या आईजवळ नेऊन देऊन देता तुम्ही तुमच्या पगाराचा. तुम्ही कधीतरी बायकोचा विचार करता का? तिलाही खर्चाले पैसे लागतात का काही? आणि तुम्हाला पैसे मागितले तर तुम्ही म्हणता की आमच्याजवळ पैसे नाही आहे, आम्ही पुरे पैसे आईजवळ दिले, आईला मागा, तुमच्या आई आम्हाला देत नाही. तर म्हणणं काय आहे तुमचं? आमचं तर म्हणणं एवढं आहे, तुम्ही पुरा पगार तुमच्या आईजवळ द्या, पण आमच्या खर्चासाठी पैसे आम्हाला देत जा. आम्हाला कोणाला मागायला लागले पाहिजे. जर आमची हे अट तुम्हाला मान्य असेल तर सांगा. तुमची नवऱ्याची जिम्मेदारी जर तुम्ही पार पाडायला तयार असाल तर आम्ही बी आमची बायकोची जिम्मेदारी घ्यायला तयार आहोत. नाही तर मग भुलून जा तुम्ही की तुमचं लग्न झालं, तुम्हाला बायको आहे. भुलून जा तुम्ही, भुलून जा. तसे तुम्ही भुलेलच आहे म्हणा. तुम्हाला काही करावंच नाही लागत. बायकोला काय पाहिजे काय नाही काही करा नाही लागत तुम्हाला. फक्त तुम्हाला तुमच्या कामाशी मतलब आहे. माझी फाईल कुठे आहे, आमचे कपडे कुठे आहे, आम्हाला जेवायला पाहिजे, हे पाहिजे ते पाहिजे. काय दादा काय काय म्हणतो मग आता? मला तर काय समजून नाही राहिलं. ह्या तर बघावं तो राहिल्या. मग आता काय ह्या जे म्हणून राहिल्या काही गलत नाही म्हणून राहिल्या, बरोबर आहे तिघीचं. आई आईले पैसे देत नाही, खर्चाला मागितले तर आपण बी आईले खर्चाले पैसे देत नाही, पुरे पैसे आईले देऊन देतो. तर ह्या पैसे कोणाला मागतील मग? आपला पगार झाल्याबरोबर आपल्या बायकोच्या खर्चासाठी आपल्या बायकोला थोडेसे पैसे आपण त्या पगारातले देऊन द्यायला पाहिजे. हो बरोबर बोलत आहे जगदीश, तू मला बरोबर वाटत आहे. बरं ठीक आहे, मग मान्य आहे बापा, मान्य आहे. तुमची वाट आम्हाला मान्य आहे. ठीक आहे, आमचा पगार झाल्याबरोबर तुमच्या खर्चासाठी आम्ही तुमच्याजवळ थोडेसे पैसे तुम्हाला देऊन देत जाऊ त्याच्यातले. ठीक आहे? बरं ठीक आहे, देऊन देत जाऊ आम्ही तुमच्या खर्चासाठी तुम्हाला पैसे. आता ठीक आहे? हो ठीक आहे. चला तुमच्यासाठी चहा बनवतो. तुमचे प्रेस केलेले कपडे मी ना कपाटात ठेवलेले आहे. बरोबर. आपली अर्जंट फाईल कुठं बी ठेवून भुलून जाता तुम्ही. त्या कपाटाच्या ड्रॉवरमध्ये तुमचीवाली फाईल आहे ठेवलेली मी ना. घेऊन घ्या ते. तुमच्याहून जास्त तुमची फिकर आम्हाला असते म्हटलं. फक्त तुम्हीच लोकांना आमची फिकर नव्हती काहीच. बरोबर बोलली आनंदी तू. यायला व्हॅल्यूच नाही आपली काही. समजली बा, समजली. तुमची व्हॅल्यू समजली आम्हाला. हर नवऱ्यानं आपल्या बायकोची व्हॅल्यू करायला पाहिजे आणि थोडेसे पैसे तिच्या पर्सनल यूजसाठी तिला द्यायला पाहिजे. समजलं आम्हाला आता. बरं झालं तुम्हाला लवकर अक्कल आली.